महिलांनो, वेळ वाया घालवू नका. खूप वेळा आपण असं म्हणतो ना, आता नाही, नंतर करेन, मुलं मोठी झाली की, घर सावरलं की, थोडं सेट झालं की. पण ऐका, नंतर कधीच येत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तुमचं आयुष्य कुणासाठी थांबत नाही. तुम्ही दिवसभर काय करता? घर, मुलं, नवरा, काम, स्वयंपाक, जबाबदाऱ्या. आणि दिवसाच्या शेवटी थकवा, चिडचिड आणि एक वाक्य, मी काय केलं आज? तुम्ही सगळं केलं, पण स्वतःसाठी काहीच नाही. आणि इथेच तुमचं आयुष्य हळूहळू तुमच्या हातातून निसटतं. मी ही बोलतेय कारण मी पण त्याच स्टेजवर होते. मी पण नंतर म्हणत होते. मी पण स्वतःला शेवटचं ठेवत होते. आणि मग एक दिवस असा आला जेव्हा मी आरशात बघितलं आणि स्वतःला विचारलं, मी कधी जगणार? महिलांनो, तुम्ही स्ट्रॉंग असता. पण तुम्ही स्ट्रॉंग म्हणून तुम्हाला दुखत नाही असं नाही. तुम्ही हसता, पण आतून थकलेले असता. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, पण तुमची काळजी कोण घेतं? आणि तुम्ही जर स्वतःची काळजी घेतलीत, तर लोक म्हणतात, अरे, आता हिला काय झालं? जास्तच बदलली, फारच सेल्फ सेंटर्ड झाली. पण ऐका, सेल्फ केअर म्हणजे सेल्फिशनेस नाही, सेल्फ केअर म्हणजे सर्व्हायव्हल. आपला वेळ वाया कसा जातो माहितीये? मोबाईल स्क्रोलिंग, लोक काय म्हणतील याचा विचार, नको त्या लोकांना एक्सप्लेन करणं, स्वतःवर डाऊट, मी नाही करू शकत ही गोष्ट. आणि सर्वात मोठं, स्वतःला प्रायोरिटी न देणं. वेळ परत येत नाही. महिलांनो, पैसे परत मिळू शकतात, नातं परत जमू शकतं, चुकलेली गोष्ट सुधरू शकते. पण वेळ कधीच परत येत नाही. आजचा दिवस गेला की गेला. आणि एक दिवस असा येतोच जेव्हा तुम्ही म्हणता, मी इतकं जगले पण माझ्यासाठी काहीच नाही केलं. आणि ते वाक्य खूप भारी लागतं. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुमचं आयुष्य म्हणजे फक्त घर प्लस जबाबदाऱ्या नाही. तुमचं आयुष्य म्हणजे तुमची ओळख, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचं स्वप्न, तुमचं मन. आणि तुम्ही जर स्वतःला विसरलात तर तुमचं आयुष्य जगणं राहत नाही, फक्त चालवणं होतं. आता ऐका, मी तुम्हाला 5 नियम देते. हे रूल्स फॉलो केलात तर तुमचं आयुष्य बदलायला लागेल. रूल 1, दररोज 30 मिनिटं फक्त स्वतःसाठी. 30 मिनिटं म्हणजे काय? सगळ्यांना वेळ देतोच ना आपण, फक्त स्वतःला नाही. रूल 2, नंतर हा शब्द काढून टाका. नंतर म्हणजे नेव्हर. रूल 3, एक स्किल शिका. कुकिंग स्टिचिंग नाही, तुमचं स्वतःचं काहीतरी. कम्युनिकेशन, इंग्लिश, कॉन्टेंट, बिझनेस, फिटनेस. रूल 4, मोबाईलवर वेळ कमी. तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य बघण्यात वेळ घालवता आणि तुमचं आयुष्य मागे पडतं. रूल 5, स्वतःशी बोलायला शिका. तुम्ही स्वतःशी काय बोलता तेच तुमचं आयुष्य बनतं. आता इथेच महिलांना गिल्ट येतो. मी स्वतःसाठी वेळ काढला तर घराचं काय? मुलांचं काय? ऐका, तुम्ही जर मजबूत नसाल तर घर मजबूत राहणार नाही. तुम्ही जर खुश नसाल तर घर खुश राहणार नाही. तुम्ही जर स्वतःला संपवलत तर घरात सगळं असलं तरी घरात तुम्ही नसाल. एक उदाहरण देते. एका बाईला मी पाहिलं. ती दिवसभर घरासाठी करते, पण तिच्या डोळ्यात स्पार्क नाही. आणि दुसरी बाई, ती पण घर करते, पण तिचं स्वतःचं गोल आहे, तिचं रुटीन आहे, ती स्वतःसाठी काहीतरी करते. दोघींचं घर सारखंच आहे, पण दुसरी बाई जिवंत वाटते, कारण ती स्वतःला विसरली नाही. आजपासून चॅलेंज आहे, फक्त 7 दिवस. दररोज एक गोष्ट, 30 मिनिटं फक्त स्वतःसाठी, एक छोटं लर्निंग, एक सेल्फ रिस्पेक्ट डिसिजन, एक मोबाईल कमी, एक काम जे तुम्ही टाळत होतात. 7 दिवसांनी तुम्हाला स्वतःचाच फरक जाणवेल. महिलांनो, वेळ वाया घालवू नका. तुम्ही कधीच नाही, तुम्ही फक्त अजून सुरू नाही आहात. आजपासून स्वतःला प्रायोरिटी द्या, आजपासून स्वतःसाठी उभं राहा. कारण तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि ते जगायचं तुमचंच काम आहे. फॉलो करा आणि आजपासून बदल सुरू करा. कमेंट करा, मी आजपासून वेळ वाया घालवणार नाही.